दरम्यान इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातनं आणखीन एक नाव समोर आलेलं आहे आणि ते म्हणजे जय पवार यांचं आणि विधान परिषदेतलेच अमोल मिटकरी यांनी ते नाव सुचवलंय। राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या जागेसाठी जय पवार हा आश्वासक चेहरा आहे असं अमोल मिटकरी म्हणतात। त्यांच्या नावाची मागणी विधान परिषदेसाठी अमोल मिटकरी यांनी पुढे केलेली आहे। अजित पवारांसारखाच जय पवार हा एक युवा आणि विश्वासू चेहरा आहे असं अमोल मिटकरी म्हणतात। त्यामुळे आता अजित पवारांच्या गोटातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळते हेही बघावं लागेल। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत आहेत। संदीप, नेमकं काय चालू आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटात? नम्रता प्रामुख्याने पाहायला गेलं 10 विधान परिषदेच्या जागा आहेत, त्यातल्या 6 भाजपला, 2 एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, 1 अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि 1 महाविकास आघाडीला असणार आहे। पहिल्यांदा विचार केला तर बच्चू कडू हे आपला पक्ष विलीन करतात का हे बघणं महत्वाचं आहे। ज्यावेळेला एकनाथ शिंदे बंड करून गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला त्यांच्यासोबत बच्चू कडू होते, एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांना शिंदेंचं ओळखलं जातं। मात्र ते पक्ष विलीन करतात का, कारण अपंग बांधवांचं नेतृत्व बच्चू कडू करतात आणि बऱ्याच वेळा त्यांनी सरकारवर थेट टीका केली, त्यामुळे त्यांचा निर्णय अतिशय महत्वाचा असणार आहे। एकीकडे नीलम गोरे यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांच्याबाबतचा निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकतो। दुसरीकडे उद्धव ठाकरे हे इच्छुक नाहीत, मात्र महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसनं त्यांचं नाव असेल तरच आपण जाहीर पाठिंबा देऊ असं म्हणत सपकाळ यांनी त्यांची भेट घेतलेली होती। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यासाठी आग्रही आहे आणि ठाकरे हे पुन्हा एकदा विधान भवनात दिसावेत असं शिवसेनेतल्या त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे शेवटच्या टप्प्यात कदाचित आपला निर्णय जो आहे तो जाहीर करू शकतात। तिसरं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची जी आहे त्यामध्ये मात्र वरिष्ठ नेत्यांना मोठे डोकेदुखी असणार आहे असं म्हणता येईल, कारण काही वेळापूर्वी सुनील तटकरे यांनी स्वतः सांगितलंय 70 ते 75 जण इच्छुक आहेत, जागा एकच आहे। आणि दुसरीकडे अमोल मिटकरी हे स्वतः इच्छुक असताना आता त्यांनी ट्विटरवर वरून एक पोस्ट केली आहे, ती म्हणजे जय पवार यांचं नाव त्यांनी समोर आणलेलं आहे, कारण एक संयमी नेतृत्व इथून पुढे राज्याला लागणार आहे। पार्थ पवार हे राज्यसभेवर गेले आहेत आणि जय पवार यांनी विधान परिषदेचं नेतृत्व करत राजकारणात एंट्री करावी असं देखील अमोल मिटकरी यांनी ट्विट केलंय। त्यामुळे या 3 घडामोडी जर पाहिल्या तर वरिष्ठ नेत्यांसमोर मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी असणार आहेत। मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये याबाबतची सगळी जी भूमिका आहे राजकीय पक्षांची ती स्पष्ट होऊ शकते। महत्वाचं हेच आहे की जय पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि शिंदेच्या शिवसेनेतून बच्चू कडू हे तिघही जातात का विधान परिषदेमध्ये हे बघावं लागेल। पुढच्या 2 दिवसात त्याबाबतचे निर्णय जे आहेत ते राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या नम्रता घडू शकतात। संदीप, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल।